नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर संध्याकाळची वेळ आहे आणि 4 ते 5 महिन्यापासून ह्या एरियामध्ये आपण आता एंट्री मारली नाही, इकडे फिरलो नाही मित्रांनो. तर तुम्हाला मी आता इकडचं नेचर परत एकदा दाखवतो मित्रांनो. कसं काय चाललं आहे, कसं वातावरण आहे, कसा निसर्ग आहे, कसा नेचर आहे, ते सगळं तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. तर चला. तर हे पहा मित्रांनो, संध्याकाळचं वातावरण आहे आणि सूर्य मावळायला चाललेला आहे. आणि इकडे पहा, डाळिंबांचा बाग आहे ह्या साईडला डाळिंब लावलेला आहेत आणि त्याला आता मस्तपैकी डाळिंब पण आलेले आहेत मित्रांनो, लहान लहान, म्हणजे डाळिंब लागायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या साईडला पाहिले तर हे पहा, इकडून मस्तपैकी द्राक्ष बाग आहेत आणि एकदम मस्त नेचर दिसते. तुम्हाला मी वरतून चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर हे पहा कसं नेचर आहे, एकदम सगळं हिरवगार. तर आपल्याला पुढे जायचं आहे आता. तर तुम्हाला मी आता चांगल्या पद्धतीने दाखवतो इकडे डाळिंब कसे आहेत. आणि हे पहा, एकदम मस्तपैकी हिरवगार रान आहे डाळिंबाचं. तर हे पहा, अशा पद्धतीने हे डाळिंब लागलेले आहेत. आता लहान लहान आहेत, आता ज्यावेळेस मोठे होऊन पिकतील त्यावेळेस एकदम मस्तपैकी दिसतील मित्रांनो. आणि हे पहा, एकदम वारं पण मस्तपैकी त्यांना डोलत आहे. हे पहा, आता जसे हे मोठे होतील तसे एकदम मस्त असं दिसल डाळिंबाचं रान. हे पहा कसे आहेत ते मित्रांनो. हे पहा, आपल्या सोबतीला कुत्रा पण आलेला आहे, लालू. एकदम लालू पहा मित्रांनो कसा चाललेला आहे. मी जिकडे चाललो तिकडेच येतो. आमच्या मालकाच्या ठिकाणचा हा कुत्रा आहे मित्रांनो, आम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि आमच्याच लोकांच्या संगतीला फिरतो मित्रांनो. हे पहा, पहिला लालू होता तो वेगळ्या कलरचा होता, लाल, आणि हो थोडा आता पांढरस रंगाचा हो लालू आहे मित्रांनो. आणि हे पहा, बागाचे शेंडे लय वाढून गेलेले आहेत आणि उद्यापासून ह्या बागाला आम्हाला काम करायला सुरुवात करावी लागेल, शेंडे मारायला. एकदम संध्याकाळचं वातावरण म्हणजे एकदम असं मन रमून जातं फिरायला, कारण ऊन पण एवढा लागत नाही आणि एकदम गार हवा लागते. त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतंय फिरायला पण आणि ब्लॉग शूट करायला पण एकदम मस्त वाटतं मित्रांनो. तर जाऊया अजून पुढे थोडं फिरायला. चल यू लालू, यू 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 यू. तर लालू येत नाही मित्रांनो, पण आता येईलच थोड्या वेळात. तो थोडा मस्तपैकी त्याच्या पद्धतीने फिरतो. आणि इकडे पण डाळिंबाचा बाग आहे. हे पहा, इकडे छोटा आहे ह्या साईडला आणि मागे आपण पाहिला तो मोठा होता बाग. तर हे पहा, समोर रस्ता आहे आणि हे पहा, लालू सुटला धावत आपल्या संगे. हे मस्त. आणि आता सूर्य पण मावळायला चाललेला आहे. हे पहा कसं नेचर दिसतंय संध्याकाळचं, कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस फिरायला आवडतं की नाही ते पण सांगा मित्रांनो. इथं पहा, पेरूचे झाडं आहेत. इथं पण आम्ही लय पेरू खायला येतो कामावर आलो का इकडे. आणि हे पहा, इकडे नवीन बाग आहे, याचे पण शेंडे काही थोडे आलेले आहेत. त्याचं पण काम चालू करावं लागेल उद्या परवापासून. आणि इकडे हे पहा, इकडे काळीचा बाग आहे, एकदम मस्तपैकी काळे द्राक्ष येतात याला. आणि ह्या साईडला इकडे पहा, इकडे थोडं मोकळं वातावरण आहे. याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये मक्का पेरला जातो मित्रांनो. आणि तिकडे आंब्याचं झाड आहे, एकदम मस्त. वारं खूप सुटलेलं आहे मित्रांनो, कारण ह्या भागामध्ये वारं खूप सुटतं ना, सपाट जागा असते, त्याच्यामुळं वारं एकदम जोरात वाहत आहे. संध्याकाळच्या वेळेला जास्त करून वाहत आहे मित्रांनो. तर एकदम मस्त आपलं फिरून झालं एकदम. आणि इकडे पहा, गोरंचीचे झाड आहे. हे पहा, एकदम मस्त, एकदम कडकमध्ये. आणि आजच कामाला आम्ही इकडे आलो, त्याच्यामुळं आता कामाला सुरुवात करावी लागेल मस्तपैकी. 2 पैसे सोडून घरी नेऊ, त्याच्यानंतर 2 पैशांनी घर पण चालवावं लागतं मित्रांनो. त्याच्यामुळं लई काम करावं लागतं. सर्वांनाच काम करावं तर लागतंच, कारण
काम केल्याशिवाय आपल्याला पैसा मिळत नाही. तर इकडचं थोडं नेचर दाखवतो, त्याच्यानंतर आपण ब्लॉग संपवू. तर हे पहा, ह्या साईडला तुम्हाला सांगितलं होतं मी, ह्या वावरांमध्ये इकडे मक्का लावला जातो आणि इकडचं नेचर तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हे पहा, एकदम मोकळं वाटतं मित्रांनो इकडे. आणि ढग पण पहा, आता एकदम एवढले फ्लावर सारखे सजलेले आहेत. केव्हा पाणी वरसेल ते पण सांगता येणार नाही. हे पहा, तर आजची संध्याकाळ एकदम मस्त वाटलं, फिरून पण एकदम जबरदस्त असं. तर संध्याकाळचा ब्लॉग आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.